आज आम्ही जामनेर नगर परिषद 999 या नगराध्यक्षाच्या उमेदवारीबाबत ही पत्रकार परिषद घेत आहोत। आम्ही बी फॉर्म म्हणजे जोडपत्र 2 यामध्ये संतोष झालटे यांचं 1 नंबरवर नाव टाकलं होतं आणि 2 नंबरवर नाव टाकलेलं होतं ज्योत्स्ना सुनील विस्पुते मॅडम यांचं। छाननीमध्ये पहिल्या नंबरचं नाव सिलेक्ट झाल्यानंतर ते पात्र झाल्यानंतर मॅडमचं नाव अपात्र म्हणून घोषित करण्यात आले। मग आम्ही त्यावर हरकत घेतली की आमचं नावसुद्धा तुम्ही ठेवायला पाहिजे, कारण की 17 तारखेला निवडणूक आयोगाने परिपत्रक काढलेलं होतं की एक सूचक असला तरीसुद्धा डमी फॉर्म म्हणजे दुय्यम नाव हे सुद्धा पात्र घोषित करण्यात यावं म्हणून। परंतु 18 तारखेला त्यांनी ते सर्क्युलर फिरवलं आणि परत पहिल्यासारखंच 5 सूचकांचं सर्क्युलर काढलं आणि हे नेमकं फॉर्म भरण्याच्या मुदतीनंतर काढलेले। म्हणून आम्ही त्याच्यावर हरकत घेतली की आम्ही 17च्या परिपत्रकानुसार फॉर्म भरलेला आहे तर आमचा पात्र करण्यात यावा, परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्य केलं नाही। आणि तसंही जर पाहिलं तर आमचा जो जोडपत्र 2 म्हणजे बी फॉर्म असतो त्यावर सुद्धा 2 नंबरच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये तेच म्हटलेलं आहे की पक्षाच्या उमेदवाराचे नामनिर्देशन छाननीमध्ये रद्द झाल्यास अथवा मूळ उमेदवाराने माघार घेतल्यास त्याची जागा घेणाऱ्या पक्षाच्या पर्यायी बदली उमेदवाराचे नाव, आणि हे बदली उमेदवार म्हणून आम्ही ज्योत्स्ना विस्पुते यांचं नाव दिलेलं होतं। आणि योगायोग असं झालं की छाननीमध्ये मॅडमचा फॉर्म अपात्र झाला तसा त्यांनी घोषित केला आणि नंतर छाननीनंतर माघारीच्या वेळेला आमचा जो मूळ 1 नंबरचा उमेदवार होता संतोष झालटे त्यांनी माघार घेतली, त्यामुळे ती जागा आमच्या पक्षातर्फे बिनविरोध सुटली। मग आम्ही त्यावर हरकत घेतली की जर संतोष झालटे याचा फॉर्म त्याने माघार घेतलेला आहे तर आमचा 2 नंबरचा फॉर्म हा आमच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात यावं, परंतु त्यांनी ते मान्य केलं नाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी। आणि शेवटी आम्ही आता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जाण्याचा न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचं ठरवलेला आहे। आणि हा एवढा महत्त्वाचा मुद्दा सगळीचकडे दुर्लक्षित झालेला असल्यामुळे मॅडमने आमच्या निदर्शनास आणून दिलं की आपण हा मुद्दा सगळ्या लोकांसमोर आणायला पाहिजे। आणि खरोखर तो महत्त्वाचा मुद्दा आहे की जर कधी पहिल्याने माघार घेतली तर मग दुसरा त्याचा आपोआप अपात्र करता मग तो बिनविरोध सुटेल का, तर त्याच्यावर काहीतरी कार्यवाही व्हायलाच पाहिजे। हे तर एक प्रकारे मतदानाचा हक्क हिरावल्यासारखं होणार आहे। त्याच्यासाठी हा प्रश्न आम्ही प्रकर्षाने मांडण्यासाठी येथे आलेलो आहोत। आम्ही कोर्टात जातोय, आम्ही करणार आहोत, कारण लोकशाही जिवंत ठेवायची आहे। आणि हे जर असं घडणार असेल, राज्य निवडणूक आयोगासारखं एक संसदीय प्रणाली, संविधानाच्या जोरावर चालणारी प्रणाली जर एका तासात एका रात्रीतून आपले निर्णय बदलवून जो खेळ चाललेला होता, आपल्याला माहिती की जेव्हा एखाद्या खेळाला सुरुवात होते आणि जर तेव्हा एखादा म्हणेल की नाही आता मी खेळाचा नियम मधल्या वेळात बदलवतो, आर यू ॲक्सेप्ट? महाराष्ट्राची जनता हे कदापि सहन करू शकत नाही। म्हणून मी राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा या व्यासपीठावरून अगदी प्रेमाची आणि म्हणाल तर लोकांची प्रतिनिधी म्हणून विनंती करत आहे की 18 तारखेला आपण जे पत्र काढलं आहे त्या पत्राला स्थगिती आलीच पाहिजे, कारण तुम्ही आमचे इतके अधिकार घेऊ शकत नाही की एखाद्या उमेदवाराने आपला अर्ज भरावा, सगळी प्रक्रिया करावी, मुदत संपून जावी आणि 18ला येऊन उद्दाम म्हणावं की द्या आम्हाला 5। अहो कसे देणार? साधी गोष्ट आहे। त्यांच्यात जर एक वाक्यता नाही, निवडणूक आयोगाचे सचिव आणि उपायुक्त यांच्यामध्ये कोणतीही एक वाक्यता नसेल तर हा आयोग चालतो कसा? हा एक प्रश्नचिन्ह आहे। महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे, सरकार म्हणण्यापेक्षा निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे की आपण जे काही केलं ते झालं आता, परंतु आपल्या हातात हेच आहे की यात कुणाचं लग्न, म्हणजे त्यांना असं वाटत असेल की आम्ही काही निर्णय घेतला तर मे बी काही प्रणाली बदलेल, काय होणार नाही आहे। कारण पहिला जर निघून गेलेला आहे ना तर दुसरा पुढे सरकतोय, दुसरा पुढे सरकणार तर तो उमेदवार म्हणून डिक्लेअर होणार आहे। तुमच्या ती जी निवडणूक प्रक्रिया चाललेली आहे त्याच्यामध्ये कोणताही गोंधळ तिथे होणार नाही आहे। आमची एकच मागणी आहे, 18 तारखेचं पत्र याच्यावर ताबडतोब स्थगिती आली पाहिजे। आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मी हे सांगू इच्छिते की या मुद्द्यांवर आपण आलं पाहिजे। आज शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय राहुलजी असतील, आदरणीय उद्धवजी असतील, हे सगळेजण पहिल्यापासून या मुद्द्यावर निवडणूक आयोगाशी खूप वर्ष पाहतोय आपण की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे देशभरात रान उठवत आहेत, परंतु आज माझ्यासारख्या नगर परिषदेची जी जामनेर नगर परिषद फार मोठ्या प्रमाणात जामनेर तालुक्यात गाजतोय राज्यभरात, त्याची होणारी उमेदवार मी होते, मी माघारी घेतलेली नाही आहे।
कोणत्याच परिस्थितीत मी माघार घेतलेली नाही आहे, परंतु माझ्यावर जो अन्याय झाला आहे हा राज्यभरातून अनेक लोकांवर झालेला आहे. सो माझी कळकळीची विनंती आहे की सर्व जनतेने अशा वेळी स्वतः रस्त्यावर येऊन हे सगळं थांबवलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.